नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील कानिफनाथ पाणी वापर संस्थेचा जलशक्ती मंत्रालयाकडून गौरव करण्यात आलाय। देशभरातून राष्ट्रीय जल पुरस्कारात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक संस्थेला मिळाले। दिंडोरी खासदार भास्कर भगरे आणि संस्थेचे पदाधिकारी कैलास पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। Goes to Kanifnath Water User Association, नासिक, महाराष्ट्र। आप सभी की करतल ध्वनि के साथ हम उन्हें मंच पर आमंत्रित करेंगे। बेस्ट वाटर यूजर एसोसिएशन की कैटेगरी में तृतीय स्थान मिल रहा है खरलान वाटर यूजर एसोसिएशन। निळवंडीकरांसाठी आमच्या अतिशय सुवर्ण असा हा दिवस। एक आदिवासी तालुक्यातील निळवंडी एक छोटंसं गाव आणि त्याच्यासाठी एक दिल्लीमध्ये आम्हाला येऊन हा पुरस्कार मिळणं ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे। त्यासाठी वगावकर सर आणि भागवत सर यांनी मार्गदर्शन लाभलं आणि आज सकाळपासून आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीयुत भगरे सर यांचं कुटुंब समवेत असताना कुटुंबाला वेळ न देता आमच्या 14 जणांसाठी प्रयत्न करून त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्वांना सामील केलं। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि निळवंडीकरांसाठी हा क्षण कधी न विसरण्यासारखा सुवर्ण दिवस असं मी समजतो। आज नाशिकच्या कानिफनाथ संस्थेला देशभरातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय जलवाटप संस्थेला। काय भावना आहेत तुमच्या सगळ्यांच्या? आजचा दिवस हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने किंवा आमच्या दिंडोरी तालुक्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा दिवस आहे। कारण पाण्याच्या संदर्भामध्ये केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं आज ज्या पाणी वापर संस्था आहे या पाणी वापर संस्थांमध्ये देशात 2 नंबरचा पुरस्कार हा निळवंडी येथील कानिफनाथ पाणी वापर संस्थेला मिळाला आणि आज तो पुरस्कार घेण्यासाठी ही सर्वच मंडळी आज दिल्लीमध्ये आलेली आहे आणि महामहिम राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते व जलशक्ती मंत्री CR पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार मिळाला। कारण आमच्या तालुक्यामध्ये वाघाड महासंघ आहे की ज्याचं नाव आशिया खंडामध्ये आहे आणि या महासंघाच्या अधिपत्याखाली कानिफनाथ पाणी वापर संस्था काम करते। एक घेतलेलं पाणी आणि त्याचा अतिशय नियोजनपूर्वक वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा देता येईल हा प्रयत्न कानिफनाथ पाणी वापर संस्थेचे सर्व पदाधिकारी करतात आणि त्यांचा गौरव हा देश पातळीवरती होणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि ती आज या ठिकाणी झाली। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी।